रामधन जाधव, आज मी आलोय धामणगाव देव कुराड या रोडवर। खरोखर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रोडची धामणगाव देव कुराड रोडची निर्मिती झाली आहे। बघा, इथून माझ्यासोबत काही धामणगाव देव येथील सुजाण शेतकरी आणि लोकप्रतिनिधी आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांच्याशी या रोडबद्दल हितगुज करूया। भाऊ, आपलं नाव काय? माझं देवेंद्र देशमुख, धामणगाव देव। आपण या रोडच्या संदर्भात काही बोलू इच्छिता का? हो, 100% बोला। या रोडच्या संदर्भामध्ये जसं आता हा पूल होत आहे, तर हा पूल त्याने जुना जो बंबे होते ते पण काढले नाही आणि दोन्ही साईड त्यानं BCPच्या साहाय्यानं खंदून त्याच्यावर जे काँक्रीट टाकलेलं आहे, तर ते काँक्रीट त्यांनी हे त्रिफुली असल्यामुळे त्यांना मी सूचित केलं की बा हे इथं क्रॉस मारा। आणि हे पण आहे, हे जे असा टाकाव कुराड रस्ता जे आहे या रस्त्यामध्ये अतिशय भ्रष्टाचार होत आहे आणि निकृष्ट दर्जाचा हा रोड बनत आहे। तर याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आपले संजयभाऊ राठोड आहे यांनी जो फंड निर्माण करून दिलेला आहे, तर त्याची खरी चीज त्या निधीचं सोनं आपण करणं आपलं काम असते, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। पण अधिकच्या कालावधीच्या नंतर डांबरीकरण त्या कुराडवासियांना पाहण्यात आलं। त्यानंतर आज रोजी एक डांबरीकरणचं प्रस्थ हे धामणगाव देव ते कुराड रोडवर आहे। अवघ्या 200 मीटरवर मुंगसाजी माऊली, भगवान मुंगसाजी माऊलीचं मंदिर आहे आणि कुराड हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आखरीच्या टोकावरचं गाव आहे। त्या रोडनी 2 किलोमीटरच्या अंतरावर वाशिम जिल्ह्याची बॉर्डर लागते। भगवान मुंगसाजी माऊलीचं दर्शन आशीर्वाद घेण्याकरिता या रोडनी रात्रंदिवस पायदळ भाविक भक्ताची वर्दळ असते। विशेष करून कुराड गावातून 25-30 मुलं सकाळ संध्याकाळ शालेय जीवनासाठी शिक्षण घेण्यासाठी या मुंगसाजी माऊलीच्या गावात धामणगाव देव जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये रोज पैदल ये जा करतात। या रोडची दुर्दशा बघून या रोडला जवळपास 3 ते 4 पूल आहे। जुन्याच पुलांना मॉडिफाय करून दोन्ही साईडला आलेला आहे। कुठं कुठं ढबरीचा वापर करण्यात आलेला आहे, कुठं कुठं मुरुम बोगस डबई स्लिप होतात या रोडनं। पाणी आल्यानंतर या रोडनं गाड्या स्लिप होतात। कुठं कुठं दबाईचा वापर नाही, कुठं कुठं पाण्याचा वापर नाही। 8 ते 10 महिन्यापासून या रोडची निर्मिती झाली आहे। आणखीन किती कालावधी लागल असं हे या रोड कंप्लीट व्हायला सांगता येणार नाही। कॅमेरामन हरिश्चंद्र चव्हाणसह मी रामधन जाधव, परिवर्तन 24 न्यूज, तालुका प्रतिनिधी धारवा।